किती टाईपचे हायपरबोला ड्रॉ केले होते सांगा. लास्ट लेक्चरला आपण हायपरबोला डिस्कशन केले, करेक्ट ना? हां, लक्ष द्या. हा सांगा, कोणत्या दोन टाईपचे हायपरबोला आपण डिस्कशन केले होते? एक काय होता, फर्स्ट काय होता? स्टँडर्ड हायपरबोला. स्टँडर्ड हायपरबोलाचं इक्वेशन सांगा काय होतं? करेक्ट आहे का सांग? प्लस हायपरबोलाचं इक्वेशन काय होतं ना लास्ट लेक्चरला? सॅटर्डेला प्रेझेंट होतं की नाही? हां सांग मग. स्टँडर्ड हायपरबोलाचं इक्वेशन मग बघून सांग. टेस्ट दिली का? इज इक्वल टू 1. दुसऱ्या कोणत्या टाईपचा हायपरबोला आहे? काय नाव आहे? हा कॉन्जुगेट आहे. काय इक्वेशन आहे त्याचं? इज इक्वल टू 1. असे दोन टाईपचे हायपरबोला लास्टला आपण डिस्कशन केले होते. हां, त्यानंतर काय काय पॉईंट्स होते? आपण स्टँडर्ड हायपरबोलाचे एकदा डिस्कशन करू आहे, नंतर एक्झाम्पलच्या वेळेस परत ते रिवाईज होतील. काय काय पॉईंट्स लिहिले? पहिला पॉईंट काय लिहिले आपण? इक्वेशन लिहिलेलं आहे. हां, हायपरबोलाची इसेंट्रिसिटी किती असते? ग्रेटर दॅन 1. ठीक आहे. त्यानंतर याचे जे ॲक्सिस आहे, याला ॲक्सिसला नाव काय दिलेलं आहे? ट्रान्सवर्स ॲक्सिस अँड कॉन्जुगेट ॲक्सिस. सो आपण स्टँडर्ड हायपरबोलासाठीचे फॉर्म्युले सांगायचे आहेत. सो ट्रान्सवर्स ॲक्सिस किती असणार? 2a, राईट. आणि कॉन्जुगेट ॲक्सिस किती असणार? 2b, करेक्ट. त्यानंतर पुढचा पॉईंट काय लिहिलं आहे? हां, व्हॉट आर कोऑर्डिनेट्स ऑफ फोकस? प्लस मायनस ए कॉमा 0. आणि किती असतं डिस्टन्स बिटवीन फोकाय? तू होता का लास्टला? नाही का रे? लिहिलं का? कंप्लीट केली नोटबुक? नुसतं यायचं नाही, तुम्ही काय नुसतं येऊन बसतात? हां, ये इकडे पुढे ये. काय असतं डिस्टन्स बिटवीन फोकाय? किती असतं? 2a. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय लिहिलं आहे? हां, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स काय? एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए अपॉन ई. जे तुमचे इलिप्सचे फॉर्म्युले तेच येते, करेक्ट ना? फोकस, डायरेक्ट्रिक्स झालं, त्यानंतर लेटेस्ट रेक्टमची लेंथ झाली, बरोबर. देन डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्स काय होतं? 2a अपॉन ई. आफ्टर दॅट लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टम किती लिहिले? 2b² अपॉन ए. अँड व्हॉट इज, हां ठीक आहे, एंड पॉईंट्स ऑफ लेटेस्ट रेक्टम. आणि व्हॉट इज रिलेशन बिटवीन ए, बी अँड ई? e² मायनस 1. ठीक आहे. इलिप्सला काय होतं? ते 1 मायनस e² होतं इलिप्ससाठी. हायपरबोलासाठी काय? करेक्ट. सो लिहा, क्वेश्चन्स लिहा काही, नंतर आपण पुढे टँजंट ऑफ हायपरबोला डिस्कशन करूया. राईट डाऊन. फाइंड इक्वेशन ऑफ हायपरबोला विथ सेंटर ॲट ओरिजिन. फाइंड इक्वेशन ऑफ hyperbola with center at origin length of conjugate axis is 10. Length of conjugate axis is 10. Length of conjugate axis is 10 and one of the foci is minus 7,0 and one of the foci is minus 7,0. One of the foci is minus one of the foci, दोन फोकस असणार ना. So one of the foci is minus 7,0.
हे बघा आपल्याकडे दोन इक्वेशन आहे, एक स्टँडर्ड हायपरबोलाचं इक्वेशन आहे. स्टँडर्ड हायपरबोला कसा आहे दिसायला, त्याची डायग्राम काय आहे, तुमचा एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. ही जी फिगर आहे ही कशासाठी ड्रॉ केलेली आहे आपण, स्टँडर्ड हायपरबोलासाठी. या स्टँडर्ड हायपरबोलाचे फोकस कुठे असणार आहे, हा एक झाला पॉईंट दॅट इज ए कॉमा 0 आणि हा जो सेकंड पॉईंट आहे एस डॅश, याचे कोऑर्डिनेट्स काय मायनस ए कॉमा 0. आफ्टर दॅट हा पार्ट काय झाला ट्रान्सवर्स ॲक्सिस, बरोबर ना. हा पार्ट काय ट्रान्सवर्स ॲक्सिस आणि इकडचा पार्ट काय असणार आहे, हा जो रेक्टँगल बनेल इकडे हा काय असणार आहे कॉन्जुगेट ॲक्सिस. हा कोणता हायपरबोला आहे, स्टँडर्ड हायपरबोला. ठीक आहे. याची जी सेकंड फिगर आहे दॅट इज कॉन्जुगेट हायपरबोला आपण कसा ड्रॉ केलेला आहे या पद्धतीने. याचे जे फोकस आहे, फोकस कुठे असतात सांगा, फोकस कुठे असतात ऑन वाय ॲक्सिस. या एसचे कोऑर्डिनेट्स किती आहे 0, बी. याचे कोऑर्डिनेट्स काय होणार 0, -b. करेक्ट. आपल्याकडे दोन इक्वेशन आहे. याचं इक्वेशन काय, या स्टँडर्ड हायपरबोलाचं इक्वेशन काय, x² प्लस मायनस y² इज इक्वल टू 1. हा कॉन्जुगेट हायपरबोला आहे. याचं इक्वेशन काय y² मायनस x² इज इक्वल टू 1. सो या एक्झाम्पलमध्ये जो हायपरबोला आहे हा स्टँडर्ड हायपरबोला आहे की कॉन्जुगेट हायपरबोला आहे. आपल्याला ते पहिले डिसाईड करावं लागेल ना. हां, आणि रिझन सांगा. स्टँडर्ड असेल तर रिझन काय, आणि हा हायपरबोला असेल कॉन्जुगेट हायपरबोला असेल तर त्याचं रिझन काय सांगा. हां, फोकायचे कोऑर्डिनेट्स काय दिलेले आहे -7,0. हा -7,0 हा एक्स ॲक्सिसवर पॉईंट येणार का वाय ॲक्सिसवर पॉईंट येणार, एक्स ॲक्सिसवर. हे बघा हा जो स्टँडर्ड हायपरबोला आहे याचे जे फोकस आहे हे कोणत्या ॲक्सिसवर आहे, एक्स. करेक्ट. आणि हा जो कॉन्जुगेट हायपरबोला आहे याचे जे फोकस आहे हे कोणत्या ॲक्सिसवर आहे, वाय. मग जर फोकस -7,0 असेल, -7,0 कुठे येणार आहे, एक्स ॲक्सिसवर. मग असा कोणता हायपरबोला आहे ज्याचे फोकस एक्स ॲक्सिसवर आहे, स्टँडर्ड हायपरबोला. सो आपण स्टँडर्ड हायपरबोलाचे फॉर्म्युले यूज करणार जो पण रिक्वायर्ड असेल तो. क्लिअर आहे काय. लिहा, ॲज वन ऑफ दी फोकाय in bracket -7,0 as one of the foci -7,0 lies on, as one of the foci in bracket -7,0 lies on x-axis, therefore given hyperbola is which one, standard hyperbola. Given hyperbola is standard hyperbola. राईट. सो पहिले कन्क्लूड करणं इम्पॉर्टंट आहे. कोणते फॉर्म्युले यूज करायचे, स्टँडर्डचे का कॉन्जुगेटचे. हे आपण कुठून डिसाईड केलं, कॉन्जुगेटवरून तर काही डिसाईड होणार नाही. करेक्ट. हे कुठून डिसाईड केलं, कोऑर्डिनेट्स ऑफ फोकायवरून. सो लेंथ ऑफ कॉन्जुगेट, आता स्टँडर्ड हायपरबोलाचा चार्ट तुम्हाला लिहून दिलेला आहे. त्याच्यात लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस किती आहे, 2b. सो 2b ची व्हॅल्यू किती झाली 10. सो b ची व्हॅल्यू किती झाली 5. चला लिहित सोबत आता. हायपरबोलाचा टाईप डिसाईड झाला. आता गिवन डेटा आपण लिहितोय. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस किती आहे 2b. 2b किती दिलेलं आहे 10. तिथून b किती आला 5. देन व्हॉट आर कोऑर्डिनेट्स ऑफ फोकस फॉर स्टँडर्ड हायपरबोला, ±a,0. आता इथे -7,0 दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय घ्यावं लागेल, -a,0 हा फोकस दिलेला आहे. किती आहे -7,0. करेक्ट. सो हे जर दोन तुम्ही कम्पेअर केले, इथून तुम्हाला कसली व्हॅल्यू भेटेल, a ची व्हॅल्यू भेटेल. दॅट इज व्हॉट
7 -7 नाही, फक्त 7. किती येणार? 7. करेक्ट. आता इक्वेशन ऑफ हायपरबोला विचारले, सो इक्वेशन ऑफ हायपरबोला काय तुमचं? एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. बीची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, बरोबर ना? बीची व्हॅल्यू किती आहे? 5. सो बी स्क्वेअर 25 लिहिणार. कसली व्हॅल्यू माहिती पाहिजे? एक तर ए स्क्वेअर किंवा एची व्हॅल्यू माहिती पाहिजे. सो फॉर दॅट आपल्याकडे रिलेशन आहे. काय रिलेशन आहे? बी स्क्वेअर इज इक्वल टू काय रिलेशन आहे? ए स्क्वेअर इन ब्रॅकेट ई स्क्वेअर मायनस 1. बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट ई स्क्वेअर मायनस 1. आपल्याला एची व्हॅल्यू माहिती आहे, सो आपण काय करूया? त्या ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करून घेऊयात आतमध्ये. सो काय टर्म बनणार? ए स्क्वेअर ई स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. करेक्ट आहे का? ए स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं, ए स्क्वेअर ई स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. नेक्स्ट आता व्हॅल्यूज पुट करा. बी स्क्वेअर, बी जर 5 आहे तर बी स्क्वेअर किती टाकणार? 25 इज इक्वल टू एची व्हॅल्यू 7 आहे तर ए स्क्वेअर ई स्क्वेअर किती होणार? 49 मायनस ए स्क्वेअर. सो आपल्याला ए स्क्वेअरच पाहिजे. ए स्क्वेअर इकडे शिफ्ट करा, 25 इकडे शिफ्ट करा. सो ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती होणार? 49 मायनस 25 किती आलं? हे 24. करेक्ट. सो ए स्क्वेअर आला 24. देन यू कॅन राईट इक्वेशन ऑफ हायपरबोला. लिहा, इक्वेशन ऑफ हायपरबोला इज काय? एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. लिहा इक्वेशन. एक्स स्क्वेअर आपण आता 24चा स्क्वेअर नाही करायचा, ऑलरेडी ए स्क्वेअरचीच व्हॅल्यू आहे. मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी 5 आहे तर बी स्क्वेअर किती होणार? इज इक्वल टू 1. झालंय का? नेक्स्ट क्वेश्चन लिहा. find the eccentricity. Question लिहा. find eccentricity, coordinates of foci, equation of directrix, and length of lattice rectum for the following hyperbola. First, y square upon 25 minus x square upon 144 is equal to 1. राईट. लास्ट सॅटर्डेला आपण जेवढे पण एक्झाम्पल केले होते सगळे स्टँडर्डचेच केले होते. तुम्ही चेक करा, हे कुठेच आलं नव्हतं कॉन्जुगेट. y square upon 25 minus x square upon 144 is equal to 1.
लिहिलं का क्वेश्चन आणि इक्वेशन ऑफ हायपरबोला. सो हा कसला कोणता हायपरबोला आहे? कॉन्जुगेट, बरोबर ना, बिकॉज दिस इक्वेशन इज सिमिलर टू वॉट? वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 1. राईट, सगळेजण सोबत लिहितील ना. ऑलरेडी आपण एक लेक्चर एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत, फक्त ते टेबलमधले फॉर्म्युले यूज करायचे. सो हे दोन इक्वेशन्स तुम्ही जर कम्पेअर केले तर बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती भेटणार? 25. अँड व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए स्क्वेअर? 144. राईट. सो एक एक आपण कॅल्क्युलेट करायला घेऊयात. पहिले काय कॅल्क्युलेट करायचं आहे? इसेंट्रिसिटी. सो टू कॅल्क्युलेट इसेंट्रिसिटी टाईप काय झाला? कॉन्जुगेट हायपरबोला आहे. ठीक आहे. सो कॉन्जुगेट हायपरबोला म्हणजे जो सेकंड हायपरबोला आपण ड्रॉ केला आहे त्याचे फॉर्म्युले यूज करायचे आहेत. सो त्याच्यामध्ये रिलेशन काय दिलेलं आहे? ए बी ईचं रिलेशन काय? हां, ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर इन ब्रॅकेट ई स्क्वेअर मायनस 1. का व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए स्क्वेअर? 144. देन बी स्क्वेअर 25 इन ब्रॅकेट ई स्क्वेअर मायनस 1. सो हे 25 डिवाइड होणार इथे, राईट. 144 अपॉन 25 इज इक्वल टू ई स्क्वेअर मायनस 1. So 144 upon 25 plus 1 is equal to e square. So एक क्रॉस मल्टिप्लाय करा. 144 प्लस 25 अपॉन 25 म्हणजे किती होणार? 169 अपॉन 25 इज इक्वल टू ई स्क्वेअर. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ई? 13/5 विच इज वॉट? ग्रेटर दॅन 1. बरोबर ना, 2 पॉईंट काहीतरी होणार ते. So this is about eccentricity. नेक्स्ट पुढे काय कॅल्क्युलेट करायचं आहे? कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय. सेकंड, coordinates of foci. So for conjugate hyperbola, what are coordinates of foci? हाँ, 0, plus minus b, right? 0, plus minus b. 0, plus minus b. 0, plus minus what is b? 5. b ची व्हॅल्यू किती आहे? 5. and what is e? 13/5. so 5 काय होणार? कॅन्सल. so what are coordinates of foci? 0, plus minus 13. Next, third विचारले equation of directrix. So for conjugate hyperbola, what is equation of directrix? Equation of directrix. Correct. Y is equal to plus minus हाँ b upon e. Y is equal to plus minus b upon e. So y will be equal to plus minus 5 upon 13/5. So y will be equal to plus minus हा 5 मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार. सो हे झालं 25 upon 13.
राईट. हे बघा, हे इक्वेशन तुम्ही या पद्धतीने पण लिहू शकता. एकदा आपण प्लस कन्सिडर करूयात 25/13 आणि एकदा काय कन्सिडर करणार, -25/13. लाईन आहे, डायरेक्ट्रिक्स काय लाईन, सो लाईनचं इक्वेशन लिहायचं आहे. लाईनचं इक्वेशन आपण कसं लिहिणार, ax + by + c. सो हे 13 मल्टिप्लाय होणार म्हणजे काय आलं, 13y = 25. म्हणजे इक्वेशन काय लिहिणार तुम्ही, 13y - 25 = 0. हे जमायला पाहिजे. ऑप्शनमध्ये असं नसणारच मोस्टली. ठीक आहे, तुम्हाला असंच असणार, लाईन आहे राईट, डायरेक्ट्रिक्स काय, इट्स अ लाईन. सो असंच इक्वेशन असणार ऑप्शनमध्ये. व्हॉट अबाउट दिस 13y = -25. सो ही टर्म इकडे शिफ्ट करा. सो काय बनणार, 13y + 25 = 0. सो दीज आर टू इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स. आणि लास्ट विचारलंय लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टम. सो व्हॉट इज लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टम फॉर कॉन्जुगेट. हां करेक्ट, 2a² / b 2a² / b आहे फक्त, करेक्ट ना. हां, सो 2 × a² आहे तुमचा 144. व्हॉट अबाउट b 5. ठीक आहे, तसंच राहू द्या, काय प्रॉब्लेम नाही. हे किती झालं मग, 288/5. जमेल काय सगळ्यांना. हां, सिम्पल फॉर्म्युले यूज करायचे. सेकंडली 21x² - 4y² = 84. 21x² - 4y² = 84. या हायपरबोलासाठी परत या 4 गोष्टी फाइंड आउट करायच्या. आता हायपरबोलाच्या इक्वेशनमध्ये इथे नेहमी तुम्हाला 1 पाहिजे राईट साईडला. सो तुम्हाला 84ने पहिले डिवाइड करून घ्यायचं आहे. सो 84ने जर डिवाइड केलं तर हे काय होणार, 21x² / 84 - 4y² / 84 किती झालं, 1. सो 21ने डिवाइड होईल. सो इक्वेशन काय होणार, x² / 4 y² / 21 = 1. हे इक्वेशन घ्या आणि या 4 गोष्टी फाइंड आउट करा. राईट, 21 × 4, करेक्ट, 21 × 4 करून बघा किती झालं, 84. सो x² / 4 - y² / 21 = 1. सो हा हायपरबोला काय झाला, स्टँडर्ड हायपरबोला झाला. आता स्टँडर्ड हायपरबोलाचे फॉर्म्युले यूज करायचे. झोपला का, सांगायचं आन्सर. तुला सगळे आन्सर सांगायचे 4. फॉर्म्युले नसतील तर शेजारच्याकडून घे फॉर्म्युले. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे फक्त, बाकी काही नाही.
झाले का? काय काय आले सांगा. इसेंट्रिसिटी किती आली आहे? 5/2. करेक्ट ना? आलं का? वेगळं आलं, वेगळं आलं. A² किती झालं? 4. म्हणजे इसेंट्रिसिटी चुकलं, पुढचं सगळं चुकलं असणार, बरोबर ना? इसेंट्रिसिटी वेगळं आलं असेल तर सगळे पुढचे कॉर्डिनेट्स वेगळेच आले असतील सगळ्यांचे. इथून A² किती झाला? A² किती झालं? 4. B² किती झालं? 21. हायपरबोला कोणता आहे? स्टँडर्ड. सो रिलेशन काय यूज करायचं? B² = A² इन ब्रॅकेट E² - 1. किती झाले? हां, म्हणजे ई किती आलं? हां, हे ज्यांचं करेक्ट असेल त्यांचं करेक्ट असणार, पुढचं पण करेक्टच येतील सगळे. करेक्ट. तुम्ही रिलेशन वेगळे हेच यूज केलं का? काय यूज केलं? कोणाचं कोणतं हेवाले यूज केले का? हां, मग तरी वेगळं आलं का? कसं काय वेगळं आलं? फॉर्म्युला लिहिला करेक्ट, तरी चुकलं. नाही, असे कसे कॅल्क्युलेशन केलं? हां, मग ते करेक्ट आहे. की तुमचं किती आले? 5/√21. √21 किती होणार व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट? 5/√21. तरी ते हां, तरी ग्रेटर दॅन 1च येईल ते. करेक्ट काय? 5/2. आणि 5/2 ने मग पुढचे कॅल्क्युलेशन होतील. 5/2 ना? हां, 5/2. राईट. सो इसेंट्रिसिटी लिहा, नंतर करेक्ट करून घ्या काय काय चुकलंय. हां, सर झालं का? पुढचं लिहा. फाइंड इक्वेशन ऑफ हायपरबोला, रेफर टू इट्स प्रिन्सिपल ॲक्सिस. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड इक्वेशन ऑफ हायपरबोला. Refer to its principal axis. Refer to its principal axis. First, whose distance between foci is 10. Whose distance between foci is 10. Distance between foci. And length of conjugate axis is 10. And length of conjugate axis.
लेंथ ऑफ कॉन्जुगेट एक्सिस इज 6. आता जेव्हा पण हे राहील रेफर टू इट्स हे काय झालं प्रिन्सिपल ॲक्सिस. रेफर टू इट्स प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय कन्सिडर करायचं तुम्हाला हे लक्षात होऊ द्या. रेफर टू इट्स प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय कन्सिडर करायचं आहे स्टँडर्ड हायपरबोला. रेफर टू इट्स प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय कन्सिडर करणार स्टँडर्ड हायपरबोला. चला लिहा पटापट. आता स्टँडर्ड हायपरबोलासाठी काय डिस्टन्स बिटवीन फोकाय काय 2a म्हणजे ए ची व्हॅल्यू किती झाली ए ची व्हॅल्यू किती झाली 5. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस किती आहे बी किती झाला 3. करा फाइंड आउट करा. आत्ताच सॉल्व केला आपण आजचं फर्स्ट एक्झाम्पल. सो रिलेशन बिटवीन ए बी काय बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट ई स्क्वेअर मायनस 1. बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मल्टिप्लाय करून घ्या काय होणार ए स्क्वेअर ई स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सो बी इज 3 बी स्क्वेअर किती होणार 9 ए स्क्वेअर ई स्क्वेअर किती आहे 5. हेच होतं काय एक्झाम्पल मायनस ए स्क्वेअर. सो इथून कसली व्हॅल्यू भेटणार ए स्क्वेअरची. ए स्क्वेअर इकडे आणा 9 इकडे शिफ्ट करा. सो ए स्क्वेअरची व्हॅल्यू काय होणार 25 मायनस 9 म्हणजे किती आलं 16. सो राईट इक्वेशन ऑफ हायपरबोला. देअरफॉर इक्वेशन ऑफ हायपरबोला इज काय होणार एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. Second लिहा whose distance between directrix is 8/3. Distance between is 8/3 and eccentricity is 3/2. Eccentricity is 3/2. कशासाठी सॉल्व करायचं आहे स्टँडर्ड हायपरबोला. सो व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्स किती आहे 2a अपॉन ई. याची व्हॅल्यू किती आहे 8/3. सेकंड दिलेलं आहे इसेंट्रिसिटी. व्हॉट इज इसेंट्रिसिटी 3/2. हे इसेंट्रिसिटी याच्यात सबस्टिट्यूट करा तुम्हाला कसली व्हॅल्यू भेटेल ए ची. करेक्ट ना. इसेंट्रिसिटी किती दिलेली आहे 3/2. याच्यात सबस्टिट्यूट करूयात 2a अपॉन ई इज इक्वल टू 8/3. हा 2 वरती जाणार म्हणजे किती झालं ते 4a अपॉन 3 इज इक्वल टू 8/3. 3 काय झाला कॅन्सल. ए ची व्हॅल्यू किती आली 2. आता बी फाइंड आउट करा. बी फाइंड आउट करायला काय यूज करणार रिलेशन बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट ई स्क्वेअर मायनस 1 करा सबस्टिट्यूट आणि बी स्क्वेअर फाइंड आउट करा. क्लियर आहे ना. हा 2 वरती गेला 2 × 2 किती झालं 4a अपॉन 3 इज इक्वल टू 8/3. 3 कॅन्सल झाला 4a इज इक्वल टू 8 म्हणजे ए किती झाला 2.
सो ए इज इक्वल टू किती आहे 2. मग ए स्क्वेअर किती झालं, ए स्क्वेअर किती झालं 4. ई स्क्वेअर आहे हे किती होणार 9/4 मायनस 1 4 इंटू हे क्रॉस मल्टिप्लाय करा 9 - 4 5/4 4 4 काय झालं कॅन्सल. ही कसली व्हॅल्यू आली बी स्क्वेअर. सो इक्वेशन लिहा एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन 5 इज इक्वल टू 1. Thirdly, whose length of conjugate axis is 12? Whose length of conjugate axis is 12 and passing through पासिंग थ्रू 1, -2. जो हायपरबोला आहे तो कुठून पास आहे 1, -2 मधून पास आहे. आणि इक्वेशन कसलं फाइंड आउट करायचं आहे स्टँडर्ड हायपरबोला. इक्वेशन ऑफ स्टँडर्ड हायपरबोला सांगा कसं सॉल्व करणार. काय गिवन डेटा आहे लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस म्हणजे काय गिवन आहे हां करेक्ट 2b इज इक्वल टू किती झालं 12 म्हणजे b किती झाला 6. आता जो हायपरबोला आहे हायपरबोला कुठून पास आहे 1, -2. हा 1, -2 कशावर आहे हायपरबोलावर. हायपरबोलाचं इक्वेशन काय x² मायनस y² b² इज इक्वल टू 1. याचा अर्थ काय या इक्वेशनमध्ये तुम्ही x ची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट करू शकतात 1 आणि y ची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट करतात -2 राईट. Hyperbola is passing through 1, -2. So 1, -2 must satisfy equation of hyperbola. So या इक्वेशन मध्ये x आपण 1 टाकू शकतो y ची व्हॅल्यू -2 टाकू शकतो आणि ऑलरेडी आपल्याकडे कसली व्हॅल्यू आहे b ची व्हॅल्यू आहे. ही b ची पण व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करून टाका म्हणजे कसली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल हां a किंवा a². करा बरं a² ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट. या इक्वेशन मध्ये x1 टाका y -2 टाका b किती टाकायचं आहे 6. a सांगा मला a² किंवा a किती येणार. कळेल मला कुठे चुकणार आहे. तुम्ही सॉल्वच नाही केलं तर कळणारच नाही असं करून. (32/a² का 32/36 म्हणजे किती झालं ते
नाही ए स्क्वेअर 32/36 आलं का? 9/10 आलं. अजून मला माहिती सगळ्यांचे वेगळे म्हणूनच दिले ते तुम्हाला सॉल्व करायला. 9/10 करेक्ट आहे. यांचं नाही आलं. एक्स स्क्वेअर 1 टाकायचं. एक्स किती टाकायचं आहे? 1. 1चा स्क्वेअर ए स्क्वेअर ॲज इट इज. वाय किती आहे? -2. -2चा स्क्वेअर 6चा स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो बेसिकली सॉल्व काय करायचं आहे? 1/a स्क्वेअर -2चा स्क्वेअर किती होणार? 4. 4/36 इज इक्वल टू 1. इथे सिम्प्लिफाय करू शकतो का आपण 4/36? का नाही करू शकत? करू शकतो. सो 1/a स्क्वेअर मायनस 1/9 इज इक्वल टू 1. करेक्ट. हे सॉल्व करायचं आहे. हे कसं सॉल्व करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 9 × 1 अपॉन 9a स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं? 1. करेक्ट आहे का? 9a स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय होणार. सो 9 - a स्क्वेअर इज इक्वल टू 9a स्क्वेअर. -a स्क्वेअर इकडे शिफ्ट करा. सो 9 इज इक्वल टू किती झालं? 10a स्क्वेअर. सो a स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली? 9/10. 9/10. सो इक्वेशन काय लिहिले? इकडे लिहूयात आपण इक्वेशन. सो इक्वेशन ऑफ हायपरबोला एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. ए स्क्वेअर किती आहे? 9/10. वाय स्क्वेअर अपॉन इज इक्वल टू 1. करेक्ट. सो हे झालं 10x स्क्वेअर बरोबर ना? 10 वरती जाणार अपॉन 9 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 36 इज इक्वल टू 1. फर्दर कसं सिम्प्लिफाय करणार? 9चा 36 LCM किती होणार? 36 बरोबर ना? × 4 × 4 करू शकता तुम्ही ना. × 4 × 4. सो इक्वेशन काय बनलं? 40x स्क्वेअर अपॉन 36 वाय स्क्वेअर अपॉन 36 इज इक्वल टू 1. सो फायनल आन्सर तुम्ही काय लिहिणार? 40x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 36. राईट. इथे डिनॉमिनेटर काय झाला? सेम झाला. सो 40x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर 36 इकडे देणार इज इक्वल टू 36. राईट. या फॉर्ममध्ये लिहिता यायला पाहिजे. हां, असं ऑप्शन नसणारच असं काहीतरी. या फॉर्ममध्ये लिहिता यायला पाहिजे. 40x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 36.
झालंय का? नेक्स्ट लिहा. Write down for the hyperbola x square upon 100 for the hyperbola x square upon 100 minus y square upon 25 is equal to 1. Y square upon 25 is equal to 1. S A into S dash A is equal to, where S and S dash are foci and A is vertex. हे एस काय पॉइंट, बरोबर ना, फोकस आहे, आणि ए पण काय वर्टेक्स, तो पण काय पॉइंट. सो पॉइंटचे जर कोऑर्डिनेट्स माहिती असतील त्याच्यामधलं डिस्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता डिस्टन्स फॉर्म्युल्याने. करेक्ट आहे का? हां. आणि एस डॅश पण काय फोकस, ए काय वर्टेक्स. सो तुम्हाला कसले कसले कोऑर्डिनेट्स लागतील? एसचे कोऑर्डिनेट्स लागतील, एस डॅशचे कोऑर्डिनेट्स लागतील, आणि ए काय वर्टेक्स. कसलं इक्वेशन आहे? हायपरबोला, त्यात पण काय स्टँडर्ड हायपरबोला. मग हे जर स्टँडर्ड हायपरबोला असेल तर ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती झाली? 100. बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती झाली? 25. ए किती झाला? 10. बी किती झाला? 5. स्टँडर्ड हायपरबोलासाठी फोकसचे कोऑर्डिनेट्स काय असतात? प्लस मायनस ए कॉमा 0. तर तुम्हाला एस आणि एस डॅशचे कोऑर्डिनेट्स लिहिता येईल ना? लिहितं सगळ्यांना का नाही? नाही तर नाही म्हणा, मग नाही तर मी सॉल्व्ह करतो. एस आणि एस डॅशचे कोऑर्डिनेट आता आपण केले, 4-5 एक्झाम्पल सॉल्व्ह केले. तर एस आणि एस डॅशचे कोऑर्डिनेट्स लिहायचे. एसचे कोऑर्डिनेट्स काय लिहिणार? ए कॉमा 0. एस डॅशचे कोऑर्डिनेट काय होणार? मायनस ए कॉमा 0. हे 2 पॉईंट्स झाले. ए काय दिलेला आहे? वर्टेक्स. व्हॉट इज दी वर्टेक्स ऑफ हायपरबोला? हां, प्लस मायनस ए कॉमा 0 दिलेले, बरोबर ना. वर्टेक्स, वर्टेक्स म्हणजे काय? हा वर्टेक्स आहे. हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट काय झाला? वर्टेक्स. प्लस मायनस ए कॉमा 0. करेक्ट. सो ए ची व्हॅल्यू किती येणार आहे? 10. म्हणजे वर्टेक्स काय होणार? प्लस मायनस 10 कॉमा 0. सो ए चे पण कोऑर्डिनेट्स तुम्हाला माहिती आहे, किती होणार आहे? प्लस मायनस 10 कॉमा 0. राईट. आता डिस्टन्सेस फाइंड आउट करायचे. पहिले डिस्टन्स काय फाइंड आउट करणार तुम्ही? एस ए डिस्टन्स फॉर्म्युल्याने. आणि दुसरं डिस्टन्स काय फाइंड आउट करणार? एस डॅश ए, परत डिस्टन्स फॉर्म्युल्याने. आणि त्यांचा काय घ्यावं लागेल? प्रोडक्ट. करा बरं, ट्राय करा. पहिले काय करायचं आहे हे लिहून घ्या. ए स्क्वेअर 100, बी स्क्वेअर 25, ए किती झाला? 10, बी किती झाला? 5. पहिलं काय करायचं आहे? फोकसचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करा. एक एक स्टेप करा. सो फोकसचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करण्यासाठी इसेंट्रिसिटी पहिले कॅल्क्युलेट करावी लागेल. इथून इसेंट्रिसिटी फाइंड आउट करा.
व्यवस्थित कॅल्क्युलेट करा रे. काय इसेंट्रिसिटी हे करेक्ट आहे ना? रिलेशन काय आहे? बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट ई स्क्वेअर मायनस 1. बी स्क्वेअर किती आहे? ए स्क्वेअर. हां, मग 100 इकडे शिफ्ट केलं. करेक्ट. हे किती झालं? हां, सो हे किती होणार? 100 प्लस 25 म्हणजे किती झालं? 125 अपॉन 100 इज इक्वल टू ई स्क्वेअर. सो किती आले? ईची व्हॅल्यू किती येणार? करेक्ट आहे का? सो काय होणार आहे? 5√5 अपॉन 10 म्हणजे किती आलं? √5 अपॉन 2. करेक्ट. √5 अपॉन 2. एस लिहा. एस किती लिहिणार? ए किती आहे आपलं? 10. 10 इंटू √5 अपॉन 2 कॉमा 0 म्हणजे किती आलं? 5√5 कॉमा 0. आफ्टर दॅट राईट एस डॅश. मायनस ए कॉमा 0 म्हणजे किती येणार? मायनस 5√5 कॉमा 0. आता ए व्हर्टेक्स दिलेला आहे. करेक्ट. सो ए चे कोऑर्डिनेट्स पहिले पॉझिटिव्ह घेऊ, नंतर बघू ऑप्शन मॅच होत आहे. ठीक आहे. 10 कॉमा 0 व्हर्टेक्स काय? प्लस मायनस ए कॉमा 0. करेक्ट ना? सो मी ए ला 10 कॉमा 0 घेतले. सो पहिले कॅल्क्युलेट करायचे एस ए डिस्टन्स फॉर्म्युल्याने. करा बरं. x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो x2 मायनस x1 करेक्ट प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. 0 मायनस 0 काय होणार आहे? ते 0. सो हे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन जाणार. करेक्ट आहे का? सो याची व्हॅल्यू फक्त किती येणार? सॉरी 10 मायनस 5√5. हे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झालं. सो याची व्हॅल्यू किती आली आहे? 10 मायनस 5√5. करेक्ट. आणि एस डॅश ए ते पण काय होणार? सेम का नाही? x2 मायनस x1 प्लस होणार. हां, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे बघा अंडर रूटमध्ये आपल्या काय x2 मायनस x1 हे मायनस मायनस प्लस झालं म्हणजे 10 प्लस 5√5 याचा काय होणार? स्क्वेअर म्हणजे किती आलं? करेक्ट आहे का? 10 प्लस 5√5 यांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. सांगा. हे क्लिअर आहे का इथपर्यंत का नाही? काहीच क्लिअर नाही. हे डिस्टन्स फॉर्म्युला हे तर कळालं असेल ना? एस एस डॅश आणि ए कसे फाइंड आउट केले.
आता डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला आहे आपल्याकडे. हां, हा पॉईंट आहे आणि हा पॉईंट आहे, याच्यामधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे, x2 मायनस x1 10 मायनस 5√5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस 0, ती टर्म 0च होणार आहे. हां, म्हणून y ची टर्म नाही लिहिलेली. हे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झालं, सो एस ए हे डिस्टन्स किती आलं, 10 मायनस 5√5. त्याच्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट घेतला, याच्यामधले डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. 10 मायनस ऑफ मायनस 5√5 म्हणजे 10 प्लस 5√5 होणार. याचा काय होणार, स्क्वेअर. परत हे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झालं, यांचं प्रोडक्ट घ्यायचं आहे. एस ए इंटू एस डॅश ए हे कॅल्क्युलेट करायचं. सांगा काय येणार आहे. हां, ही कोणत्या फॉर्ममध्ये, ए प्लस बी इंटू ए मायनस बी, ए स्क्वेअर म्हणजे 10चा स्क्वेअर, 10चा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 5√5चा स्क्वेअर. सो 10चा स्क्वेअर किती होणार, 100 मायनस 5√5. हां, 5चा स्क्वेअर 25, √5चा स्क्वेअर 5, 25 इंटू 5 125. सो हे किती होणार. हां, सो आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट, बघा एस आपण इथे डिस्टन्स फॉर्म्युला यूज केले. डिस्टन्स निगेटिव्ह असणार आहे का, नाही. हां, सो आन्सर किती लिहिणार, 25 युनिट्स. झाले का. सो नेक्स्ट पॉईंट लिहा, पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ हायपरबोला. होऊन जाईल 5 मिनिटात. पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ हायपरबोला. पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ हायपरबोला. इलिप्सचं काय होतं पॅरामेट्रिक इक्वेशन, आठवतं कोणाला. हां, अल्फा किंवा थीटा. हां, आपण ते कसं चेक केलं होतं, ते जे लिहिलं होतं एक्स इज इक्वल टू ए कॉस थीटा, वाय इज इक्वल टू बी साइन थीटा, हे इलिप्सच्या इक्वेशनमध्ये आपण सबस्टिट्यूट केलं होतं, ते सॅटिस्फाय करत होतं. सो आता तुम्हाला एक्स आणि वाय असे लिहायचे की इक्वेशन ऑफ हायपरबोला सॅटिस्फाय झालं पाहिजे इन टर्म्स ऑफ सम पॅरामीटर. हां, सो राईट डाऊन एक्स इज इक्वल टू ए सेक थीटा, एक्स इज इक्वल टू ए सेक थीटा, y इज इक्वल टू, कशासोबत पेअरिंग होणार सांगा बरं. टॅन सोबत. हां, y इज इक्वल टू बी टॅन थीटा, x इज इक्वल टू a sec theta and y is equal to b tan theta is parametric equation of hyperbola.
where theta is parameter is parametric equation of hyperbola where theta is parameter. सो या दोन एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज जर आपण इक्वेशन ऑफ हायपरबोलामध्ये सबस्टिट्यूट केल्या तर बघा काय होईल. आपल्याकडे इक्वेशन काय एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. याची व्हॅल्यू किती बनायला पाहिजे 1. एक्स किती लिहिलाय आपण ए सेक थिटा, मग एक्स स्क्वेअर किती होणार अपॉन ए स्क्वेअर. वाय किती लिहिलेला आहे बी टॅन थिटा, मग वाय स्क्वेअर किती होणार. सो काय उरले सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा किती असते 1. आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी काय आहे. हां ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी ही टर्म इकडे शिफ्ट करा. ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी टॅन स्क्वेअर थिटा इकडे आणलं तर काय होणार सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ठीक आहे. सो थीटाची व्हॅल्यू जर दिलेली असेल यू कॅन राईट पॅरामेट्रिक इक्वेशन. सो उद्या आपण लक्ष द्या, उद्या येताना इलिप्ससाठी जे आपण टँजंटचे इक्वेशन्स वगैरे डिराईव्ह केलेले आहेत ते एकदा बघून या. हां हायपरबोलासाठी पण सेम इक्वेशन्स त्याच पॅटर्नमध्ये असतील. सो उद्या आपण टँजंटचा पार्ट कंप्लीट करू आणि सॅटरडेला जनरल इक्वेशन ऑफ इलिप्स अँड हायपरबोला दोन्ही एकसाथ मी कव्हर करून देईल. तिथे आपला कोनिकचा पार्ट संपेल.